सगळंच फुकट मिळाल्यास लोक काम का करतील हा थेट सवाल विचारत न्यायालयानं सरकारला धारेवर धरलंय। देशाचा आर्थिक विकास थांबवणारी ही रेवडी संस्कृती आहे का, असं कोर्टानं सरकारला सुनावलंय। सविस्तर पाहूयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे, आपण पाहताय लोकमत। निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्ष पाणी, वीज, रेशन, सायकल आणि आता पैसे सुद्धा फुकट देण्याची आश्वासनं देतात। पण याच रेवडी संस्कृतीवर भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं आता कठोर भूमिका घेतली आहे। न्यायाधीश सूर्यकांत यांनी खडे बोल सुनावताना म्हटलंय की सकाळपासून संध्याकाळपर्यंत मोफत अन्न, मोफत सायकल, मोफत वीज असं सगळं काही देत राहिला तर काम कोण करणार आणि काम करण्याची संस्कृती तरी टिकून राहील का? आपण भारतात कोणती संस्कृती विकसित करत आहोत असं ते म्हणाले। झालं काय तर ग्राहकांच्या आर्थिक स्थितीचा नीट विचार न करता तमिळनाडू पॉवर डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेडनं सगळ्यांना मोफत वीज देण्याचा प्रस्ताव मांडला। त्याचीच सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली। सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची, न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या खंडपीठानं म्हटलं की राज्यांनी गरिबांना मदत करणं हे समजण्यासारखं आहे, मात्र देशातील बहुतांश राज्यांना महसूल तुटीची समस्या भेडसावतीये आणि तरीही ही राज्य विकासाकडे दुर्लक्ष करून मोफत गोष्टी देण्याच्या योजना अंमलात आणतायत। खरं तर अशा प्रकारच्या योजनांमुळे देशाच्या आर्थिक विकासावर विपरीत आणि नकारात्मक परिणाम होतोय। कोर्टानं राज्यांच्या आर्थिक स्थितीबाबत चिंता व्यक्त करत असंही म्हटलं की सरकारकडे आता दोनच मुख्य कामं उरली आहेत, एक तर कर्मचाऱ्यांचे पगार देणं आणि मोफत गोष्टींचं वाटप करणं। त्यामुळे पायाभूत सुविधा, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या विकास कामांसाठी निधीच शिल्लक राहत नाहीये आणि त्यामुळे राज्य ही कर्जाच्या खाईत लोटली जात आहेत आणि देशाचा आर्थिक विकास सुद्धा खुंटत जातोय। सर्वोच्च न्यायालयानं तमिळनाडू वीज कंपनीला हे सुनावलं, ज्यांना बिल भरणं परवडतं आणि ज्यांना परवडत नाही असा कोणताही फरक न करता तुम्ही मोफत वीज वाटप सुरू करता, तुमचं हे खुशामतीचं धोरण नाही का? तर सर्वोच्च न्यायालयानं यावरही बोट ठेवलं की मोफत योजनांवर खर्च होणारा पैसा हा करदात्यांचा असतो। ज्यांना या गोष्टी परवडतात आणि ज्यांना परवडत नाहीत त्यांच्यात फरक न करता सगळ्यांना मोफत सुविधा देणं हे कोणत्या प्रकारचं धोरण आहे, असा सवालही न्यायालयानं उपस्थित केला। गरिबांना आणि गरजूंना मदत करणं हे राज्याचं कर्तव्यच आहे, पण हे समजण्यासारखं आहे। पण सगळ्यांनाच फुकट देण्यामुळे कामाची प्रेरणा ही कमी होते, असं निरीक्षण सुद्धा इथं न्यायालयानं नोंदवलंय। काही मुलांना शिक्षणाचा खर्च परवडत नाही आणि काही हुशार विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी मदत हवी असते, त्यांना सहाय्य केलं पाहिजे। पण ज्यांच्याकडे सगळी साधन सामग्री आहे, संपन्नता आहे, त्यांना सुद्धा मोफत सुविधा दिल्या जात असतील तर अशा धोरणांचा फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे। राजकारणी हे मतांसाठी अशा घोषणा करतात, पण याचा दूरगामी परिणाम देशाच्या कार्यसंस्कृतीवर आणि अर्थव्यवस्थेवर होतो। कोर्टानं इथं एक सल्ला सुद्धा दिलाय, राज्यांनी मोफत वस्तू वाटण्याऐवजी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर आणि लोकांना आत्मनिर्भर करण्यावर लक्ष केंद्रित करावं। खरं तर याआधी ऑगस्ट 2022 मध्ये सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं रेवडीची व्याख्या निश्चित करण्यासाठी एक विशेषज्ञ समितीची स्थापना करण्याचा पर्याय हा केंद्र सरकारला दिला होता। ही चर्चा अजूनही तशीच सुरू आहे आणि याचा अंतिम निकाल काय लागतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पण या रेवडी संस्कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत काय? मोफत योजनांमुळे खरंच देशाचं नुकसान होतंय की गरीब जनतेला याचा आधार मिळतोय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।